कोपर 40+ च्या वतीने सरपंच व उपसरपंच चषक 2022 च्या माध्यमातून चांगली फाईट होण्याची दाट शक्यता आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो आपण. बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाची. दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे. एकंदरीत आपण बंदऱ्या मारुती काल्हेर या संघावर नजर टाकली तर कालचा दिवस अक्षरशः गाजवला तो राजन ज्युनियर याने, आणि खास करून दया भंडारी यांनी देखील चांगला खेळ केला. फोकस प्लेअर विनायक देखील राहिला कालच्या दिवसात आपण जर विचार केला तर. पण ह्या सामन्यामधून बघा, ज्या संघाचा उच्च कोटीचा खेळ A1 दर्जाचा खेळ होईल तिने आघाडीवर गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तोच संघ विजयी होईल. पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज राजू पाटील. सलामीवीर पाहतो आपण बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाची 2 ओपनर पेअर. सलामीची जोडगोली खेळपट्टीवर संतोष संघाचा सर सेनापती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला राजन सिनियर. आज मात्र वीर तानाजी दापोडे संघाचे सूर्यकांत दादा पाटील अनफिट असल्यामुळे संघामध्ये खेळू शकत नाहीत. राजू सज्ज झालेला आहे मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी. चेंडूला फक्त स्टियर करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, वेगवान चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक ज्ञानदेव याच्या आठामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिला सेमीफायनलचा सामना, फर्स्ट सेमीफायनल मॅच वीर तानाजी दापोडे आणि बंदऱ्या मारुती काल्हेर अशी बघायला मिळते. अजून एक चेंडू जातोय निर्धाव. आज मात्र राजू याने देखील खूपच प्रभावशाली कामगिरी केली आपल्या संघासाठी. भरीव कामगिरी बघायला मिळते राजू याची. खरं तर चिंतामण पाटील, ज्ञानदेव पाटील, नितीन फोकस प्लेअर राहिलेले आहेत आजच्या दिवसामध्ये. चेंडू मात्र बघूया, चांगला फटका खेळलेला आहे. मनोज झेपावतोय लॉंग ऑन सीमारेषेवरून. एका हाताने चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. फक्त एक धाव मिळेल. संतोषाला धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. बिनबादे कशी सुरुवात आहे ती बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाची. पुन्हा एकदा राजू सज्ज होते. बॉलिंग मार्क वर सामना करेल सिनियर राजन. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चितच चेंडू जातोय पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूला उचलण्यासाठी. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या हलूच पुढे सरकताना धावफलकावर 2 धावा. पुन्हा एकदा राजू हॅलो हॅलो मिक चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो मिक ठीक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 6 एका गड्याच्या मोबदल्यात चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी बघायला मिळाली राजू याची. कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र मुभा दिली नव्हती पहिल्या षटकामध्ये. एक चौकार जर वगळला, फलंदाज राजन सिनियर याच्या बॅटमधून जर चौकार वगळला तर मात्र जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली. आता मात्र दुसऱ्या षटकासाठी कोण गोलंदाज वापरला जाईल बघूया. स्वतः कर्णधार येतोय बॉलिंग मार्कवर चिंतामण पाटील. चिंतामण सज्ज होताना बॉलिंग मार्कवर सामना करेल अरविंद. चेंडूला बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. शॉर्ट थर्मॅनला फक्त एकच धाव मिळेल. अरविंद वैयक्तिक खातं गोलतोय. धावसंख्या वाढते धावपलकावर 7. चेंडू मात्र बघूया बॅटच्या पट्ट्या धाव तसे घेता आला नव्हता. एक चोरटी धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना आता मात्र बघूया पंचांचा काय इशारा येतोय. तो परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज अरविंद याला. काल्लेर ज्युनियर मैदानाच्या चेंडू मात्र चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक दक्ष आहे पण काय फिल्डिंग बघायला मिळते. नितीन होता तिथे फिल्डर. फक्त एकच धाव मिळेल. ज्युनियर राजन याला खातं खोलतोय. धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 9 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल केलेला कंट्रोल पुलचा फटका बघायला मिळतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 11. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर चिंतामण. 2 व्हीलर बाईक मैदानाच्या आतमधून आपण आणायची नाही. पुन्हा एकदा सज्ज होते चिंतामण. सामना करेल फलंदाज राजन ज्युनियर. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. निश्चित धावबाची संधी आहे. एक रिस्की सिंगल पूर्ण केलेली आहे. बघा राजन ज्युनियर व्हाईट कॅप मध्ये आहे तर येलो कॅप मध्ये पाहतोय राजन सिनियर याला. एक धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 12. चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 12. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गोलंदाज राजू याने आणि दुसऱ्या षटकामध्ये चिंतामण
यांनी देखील 6 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय भेदक गोलंदाजी बघायला मिळते. पूर्णपणे बॅकफुटवर संघ बंद्रा मारुती काल्हेर. पण आता मात्र उर्वरित जी 2 षटकं आहेत, डेथ ओव्हर आहेत, ह्या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील. चांगला सेट टार्गेट, चांगलं चॅलेंज उभारायचं असेल तर, चांगलं आव्हान द्यायचं असेल तर बंद्रा मारुती काल्हेर या संघाला. तिसरे षटक. हॅलो 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 धावसंख्या कायम आहे. धावसंख्या धावपल कर पाहतो 12. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा पूर्ण करते राजन सिनियर. वीर तानाजी दापोडे संघाला 2 धावांची पेनल्टी घोषित केलेली आहे पंचांनी. आणि 2 धावा आम्ही स्कोर बोर्डवर ऍड करीत आहोत, त्याची नोंद घ्यायची. धावसंख्या वाढते धावपलकर 16. कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ज्ञानदेव याची. निर्धाव चेंडूची समाप्ती. शॉर्टम पूल केलेला क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण चेंडू आतामधून निसटलेला आहे. दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते राजन सिनियर. सतरा धावा धावपलकावर आहेत आणि निश्चितच 3 फलंदाज बाद झालेले आहेत बंद्रा मारुती काल्हेर या संघाचे. विनायक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहतोय. ज्ञानदेव पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्क वर. फ्लिक केलेला आहे चेंडूला. बघूया चेंडू चाललाय अलॉंग दी कार्पेट. जमिनीच्या सहाऱ्याने आपण बघितलं 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत विनायक याने. धावसंख्या 2 ने वाढते. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो. ज्ञानदेव याने चांगली गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केलेल्या तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा धावपलकावर आहेत. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्कवर मनोज. सामना करेल फलंदाज राजन ज्युनियर. अतिशय चांगला फटका, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष चांगला झेल कुंदन यांनी घेतलेला आहे आणि फलंदाज बाद होते. खेळी संपुष्टात आलेली आहे. ती राजन ज्युनियर याची झेल घेतल्यानंतर सेलिब्रेशन देखील बघायला मिळाला. आणि आता मात्र निश्चितच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतोय सचिन. कुंदन पाटील याने लॉंग ऑफ सीमारेषवर अफलातून झेल आणि बिग विकेट, बिग ब्लो राजन ज्युनियर याच्या रूपामध्ये बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला लागलेला आहे. 19 धावा धावपलकावर. आता मात्र धावसंख्येला लगाम लावलेला आहे. खूप चांगली गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली. सुरुवातीला राजू, त्यानंतर चिंतामण, ज्ञानदेव आणि आता मात्र त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पाहतोय मनोज याला. चेंडू मात्र खोदून काढलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र निश्चितच प्रेक्षकांना एक लो स्कोरिंगचा सामना बघायला मिळतोय की काय. चेंडू मात्र चांगला फटका आहे, लॉफ्टेड शॉट, पण कुंदन पाटील आहे तिथे चपल क्षेत्ररक्षक. अजून एक झेल घेतलेला आहे. 1 मोर विकेट डाऊन. OUT. फलंदाज बाद होतोय. जबरदस्त झेल आणि विनायक देखील स्वतःमध्ये बाद होतोय. आता मात्र तू चल मै आया अशी स्थिती बघायला मिळते ती बंद्र्या मारुती काल्हेर या संघाची. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 19. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आतापर्यंत मनोजाने 3 चेंडू टाकलेले आहेत. कुठल्याही प्रकारची धाव दिलेली नाही आणि 2 गडी त्याने बाद केलेले आहेत. सुंदर गोलंदाजी करताना, भेदक गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी चेंडूच्या आकारामध्ये खराबी आलेली आहे. आता मात्र बघूया, शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंवर मोठे फटके पाहावेच लागतील. बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला एक समाधानकारक धावसंख्येकडे जर वाटचाल करायची असेल तर. चेंडूला मात्र बघूया, अतिशय चांगला फटका खेळलेला चेंडू चाललाय तो लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक ज्ञानदेव आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून बघायला मिळते. फक्त एकच धाव मिळेल सचिन याला. खातं खोलते वैयक्तिक धावसंख्या वाढते धावपलकावर 20. आणि अजून एक फलंदाज बाद होते कॉट बेंडच्या रूपाने. एस्टनच्या मागे चांगला झेल. संपला खेळ विजयाचा.
मनोज याने आतापर्यंत ह्या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. पूर्णपणे हारागिरी पत्करलेली आहे. ते मंदिरावरती काल्हेर संघ आता मात्र खूपच अडचणीमध्ये. हॅलो 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 24 धावा पूर्ण केलेल्या आहेत. त्यांनी 25 धावांचं लक्ष्य आहे विजयासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला. बघा गोलंदाजीचं विश्लेषण आपण जर बघितलं पहिल्या षटकामध्ये राजू याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर चिंतामण याने दुसरे षटक हाताळलं. त्या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने देखील खर्च केल्या. मनोज याने तिसरे षटक हाताळलं आणि त्या षटकामध्ये त्याने ज्ञानदेव याने तिसरे षटक हाताळलं 5 धावा खर्च केले. आणि मनोज याने चौथ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केलेली आहे. फक्त 5 धावा दिलेल्या आहेत आणि गडी बाद केलेल्या आहेत 3. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 टुर्नामेंट समरी डे 2 एकूण 381 धावा आजच्या दिवसामध्ये बघायला मिळाल्या. त्यानंतर 30 विकेट 30 फलंदाज बाद झालेले आहेत. 18 षटकार 26 चौकार 8 व्हाईट बॉल 2 नो बॉल. टुर्नामेंट समरी म्हणजे दुसऱ्या दिवसात आपण जर नजर टाकली तर दुसऱ्या दिवसाचा अपडेट आहे.
25 धावांचं लक्ष्य आहे. पंचवीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. राजू आणि त्याला साथ देण्यासाठी कुंदन. तर पहिलं षटक घेऊन येते दया भंडारी. पंचवीस धावांचं आता मात्र इथून संरक्षण करावं लागेल विजयासाठी. काल्लेर संघाला गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका खेळलेला आहे. चेंडू झालाय लॉंग ऑफ सीमारेश्वर. फक्त एकच धाव मिळेल. खातं खोलतोय संघाचं, खातं खोलतोय राजू या एक धावसंख्येच्या मदतीने. मिस टाइम फटकाय बघूया. संधी आहे तिथे झेलबादची. झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. कुंदन याने खातं खोलतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 3. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर दया भंडारी. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता. निश्चितच आता मात्र चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर दणदण करत. 4 धावांसाठी चौकार. फुलटॉस चेंडू. स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता आणि चेंडू मात्र सीमा पार. कुंदन पाटील याच्या बॅट मध्ये निघालेला दणदणीत चौकार. धावसंख्या वाढते धावफलकावर 7. 25 धावांचं लक्ष्य अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 7. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहतोय दया भंडारी, ज्याने कालच्या दिवसामध्ये खूपच भेदक गोलंदाजी केली होती. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात घेता आला नव्हता. अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजाच्या बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 7. जोरदार अपील केला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो तिथे. एक चोरटी धाव पूर्ण केली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर बिनबाद 8. 8 धावा एक चांगली सुरुवात, कारण लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 25 धावांचं माफक लक्ष आहे. खेळतोय कुंदन वैयक्तिक 6 धावांवर, तर खेळतोय राजू वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. चमत्कारिक खेळ करावा लागेल इथून सामना जिंकण्यासाठी बंद्र्या मारुती काल्हेर या संघाला. पण एकंदरीत आपण जर विचार केला, वीर तानाजी दापोडे या संघाची सुरुवात चांगली झालेली आहे. खूपच निराश केलेले आहे खरं तर बंद्र्या मारुती काल्हेर संघाने आज फलंदाजीमध्ये. कालचा दिवस अक्षरशः गाजवला होता या संघाने. मिथून दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. तयार सामना करण्यासाठी कुंदन.
लेट कटच्या अंदाजाने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. शॉर्ट थर्डमॅनला फक्त एकच धाव मिळेल. या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 9. आता मात्र स्कोर बोर्ड धावफलक हलता ठेवलेला आहे. 9 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडलेल्या आहेत. पुन्हा एकदा मिथून षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालेला आहे. दुसरे षटक मार्गस्थ. चांगला फटका आहे. बघूया हवाई फायर. पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. राजन ज्युनियर गुड कॅच. फलंदाज बाद होते राजू. नऊ या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. राजू चांगला झेल सीमारेषेवर बघायला मिळाला. राजन ज्युनियर याने तो झेल घेतला होता. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी ज्ञानदेव पाटील मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेला आहे. आता मात्र लगातार फलंदाज बाद करावे लागतील. दबाव हाणावा लागेल. एकमेव पर्याय आहे बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा आपण जर विचार केला तर. या उलट आतापर्यंत धावपलकावर धावा 9 जोडलेले आहेत. लक्ष्य 25 धावांचं आहे. मिथून फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. शॉर्ट बॅकलिपने पहिली धाव पूर्ण करते ज्ञानदेव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चप्पल रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आणि सेन्सिबल क्रिकेट खेळताना, क्लेवर क्रिकेट खेळताना पाहतोय ज्ञानदेव याला. ठाऊक आहे की लक्ष मोठं नाही. फक्त चेंडूला डिफेन्स केला होता. जिथे एक धाव आहे तिथे 2 धावा त्याने पूर्ण केल्या होत्या. धावसंख्या धावपलकावर वाढते 11. चेंडू मात्र बघूया चांगला पिकअप शॉट खेळलेला आहे. एक धाव पूर्ण करते. जबरदस्त फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळते. समन्वय बघायला मिळते आणि 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते धावपलकावर 13. धाव फलक हलता ठेवलेला आहे. 13 धावा, 12 धावांची अजून आवश्यकता आहे विजयासाठी. जागेवरूनच कट करण्याचा प्रयत्न केला होता. जोरदार अपील आणि फलंदाज बाद होते ज्ञानदेव. कॉट बँड लागणारा हा दुसरा झटका आहे वीर तानाजी दापोडे या संघाला. विजयासाठी अजून 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 13 आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते मिथून याची. कारण आतापर्यंत त्याने 5 चेंडू टाकलेले आहेत, 5 धावा खर्च केलेले आहेत, 2 गडी त्याने बाद केलेले आहेत.
बॉलर बॅक ड्राईव्ह कॉट अँड बोल्ड. अजून एक झटका लागतोय वीर तानाजी दापोडे या संघाला नितीन याच्या रूपामध्ये. काय झेल घेतलेला आणि एक यशस्वी षटकाची सांगता झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर 13. येणाऱ्या 2 षटकांमध्ये 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता विजयासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला. 3 फलंदाज बाद झालेत आणि मिथुन याने काय गोलंदाजी केली दुसऱ्या षटकामध्ये. फक्त 5 धावा त्याने खर्च केले आणि 3 गडी बाद केलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर. आता मात्र नवीन फलंदाज संघाचा सेनापती मैदानाच्या आतमध्ये. कूल कॅप तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होणार आहे. बॉलिंग मार्क वर राजन. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पहिला सेमीफायनलचा सामना आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय वीर तानाजी दापोडे आणि बंदऱ्या मारुती काल्हेर या 2 संघांमध्ये. निश्चितच आता मात्र बघूया प्रत्येक चेंडूवर 1 धाव असं गणित. चेंडू मात्र निश्चितच जोरदार मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. डाऊन द लेग स्टंप चेंडू टाकला होता. एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या आलूच पुढे सरकताना 14. कट केलेल्या चेंडूला हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय हुशारीने क्रिकेट खेळताना मोठे पटके येत नाहीत पण ठाऊक आहे की लक्ष मोठं नाही. फक्त हलक्या हाताने खेळणे. गॅप मध्ये जिथे 1 धाव आहे तिथे 2 धावा कन्वर्ट करणे. चांगली रणनीती बघायला मिळते कुंदन पाटील यांची. धावसंख्या धावपलकावर 16. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तब्बल 9 धावांवर खेळतोय कुंदन पाटील. त्याने 7 चेंडूंचा सामना केलेला आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. तेज तार्रार चेंडू निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये निर्धाव. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लेटकटचा अंदाज खेळला होता पण तिथे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकावर 18. 7 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 7 धावा विजयासाठी वीर तानाजी दापोडे या संघाला.
राजन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळलेला आहे. चेंडू चाललाय तो स्क्वेअर इज थर्ड मॅन कडे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रणनीती बघायला मिळते आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते धावपलकर 20. 8 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तेरा धावांचं योगदान कुंदन पाटील याच्या बॅट मधून. 13 धावा आतापर्यंत त्याने जोडलेले आहेत आपल्या संघासाठी या महत्वाच्या सामन्यामध्ये. खूपच मोलाचं योगदान आहे संघासाठी. चांगला फटका आहे बघूया आपण. क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या तर ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीत बाद होते कुंदन. खूपच दमछाक झाली होती मैदानाच्या आतमध्ये. तब्बल कुंदन पाटील यांनी आपल्या संघासाठी 15 धावांचे योगदान दिलेले आणि धावबादच्या रूपाने त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या धावपलकावर पाहतोय 22. 3 धावांची आवश्यकता विजयासाठी. विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे वीर तानाजी दापडे. नवीन फलंदाज मनोज. श्री वेताल कोपर 40+ चे खेळाडू आणि व्हॉलेंटियर. सामना संपल्यानंतर आपण VIP डाईस जवळ यायचंय. तीन धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी. शॉर्ट आर्म पूल केलेला आहे पण झेल सुटलेला आहे. जीवनदान. अशा मोमेंट्सला झेल सोडण्याने ओव्हर थ्रो होतोय. धावपल बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फेकाम फेकीत आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे. वीर तानाजी दापुडे या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक बंद्र्या मारुती काल्हेर. मी कुंदन पाटील साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. निश्चितच सामनावीराच्या रेसमध्ये 2 खेळाडू आहेत बघा. पहिला आम्ही विचार केला होता कुंदन पाटील यांचा. त्याने 15 धावांचे योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. पण मनोज याने अतिशय भेदक गोलंदाजी केली. एका षटकामध्ये 5 धावा देत त्याने 3 गडी बाद केले म्हणून सामनावीर आहे तो वीर तानाजी दापुडे या संघाचा मनोज पाटील. मनोज पाटील आपण यायचंय सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी. संदीप पाटील एक अष्टपैलू खेळाडू आहेत. श्री वेताल कोपर 40+ या संघाचे. त्यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामनावीराची आकर्षक ट्रॉफी
प्रदान करायची आहे ती मनोज पाटील याला. सो वेल प्लेड मनोज पाटील.